श्रावण मासाच्या पावन पर्वात दररोज अनुभवूयात संत साहित्याचे अभ्यासक आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्याते प्राध्यापक शिवाजीराव भुकेले यांचे ज्ञानेश्वरी भावदर्शन, अर्थात ज्ञानेश्वरीच्या सर्व 18 अध्यायांचं सहज सोप्या भाषेत भावार्थ दर्शन तुमच्या आवडत्या आर चॅनलवर दररोज सकाळी 8, दुपारी 1:30 आणि रात्री 8 वाजता सहकुटुंब पाहायला विसरू नका. ज्ञानेश्वरी भावदर्शन याचे प्रायोजक आहेत महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकोबाराय महाराज की जय. श्री विनायकं गुरुर्नमामि सागरे नाम विसुतं. येषां तीर्ण सानिध्या जीवा मुक्ता भवन्ति. सागरे ओंच विख्यातं ज्ञानदानपरायणम्. श्री विनायकं गुरुर्वन्दे भवबन्ध विमुक्ते. ज्ञान प्रताप विलसत वचनामृतच्च. अद्वैत भाव पटुतामयित बुद्धिरस्य. ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्ण एव. श्री रघुनाथ गुरुराज नमोस्तुते. श्री रंगनाथं गुरुराजवर्यं शूनामज्ञानदानैकलक्षम्. प्रभावति क्षेत्रनिवासिनन्दं नमामि वेदान्तविदं वरिष्ठम्. रामकृष्ण हरी माऊली. देव आणि दैत्य यांच्यामध्ये झुंजून ज्या ज्ञानियाच्या राजानं मराठीचा माथा आपल्या भावार्थ दीपिकेच्या रूपानं उजळून टाकण्याचं काम केलं. त्या ज्ञानियांच्या राजाच्या ज्ञानेश्वरी भावदर्शनाच्या निमित्तानं काल आपण पाहिलं की या विषया वाचून काही सर्वथा रम्य नाही. हा स्वभावाची पाहिली इंद्रियांचा शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध यांच्या वाचून या जगात काहीही रमणीय नाही असं जेव्हा इंद्रियांना वाटायला लागतं तेव्हा माणूस विषयासक्त होतो. आणि विषयासक्त माणसाला या शरीरामध्ये एक आत्मा आहे, या शरीरामध्ये एक चैतन्य आहे किंवा एक मन आहे. आणि हे मन कधी सुखानं, कधी दुःखानं, कधी शीत उष्ण, पाप पुण्य, धर्म अधर्म, नीती अनीती या सगळ्यानं वादळामध्ये जसा एखादा दिवा फडफडावा त्याप्रमाणे हे मन फडफडण्याचं काम करतं. याचा विसर पडतो. म्हणून माऊलीनं म्हटलेलं आहे पुढे इथं, या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. श्रोते हो, तत्वज्ञ कुणाला म्हणावा याची अतिशय सुरेख व्याख्या माऊली ज्ञानोबांनी या ठिकाणी केलेली आहे. तत्वज्ञ कोण? जो केवळ शब्द ज्ञानी आहे तो तत्वज्ञ का? जो केवळ अलीकडं विनोदाचार्य, गायनाचार्य, रामायणाचार्य, कीर्तनाचार्य, भारुडाचार्य वगैरे वगैरे आचार्य निर्माण व्हायला लागले हे तत्वज्ञ का? मग तत्वज्ञ कोण? माऊली म्हणतात जो हे जाणतो की या उपाधी माझी गुप्त. शरीर ही एक उपाधी आहे आणि शरीर नावाच्या या उपाधीमध्ये एक चैतन्य सर्वगत खेळत आहे. हा चैतन्याचा प्रवाह शरीर नावाच्या उपाधीमध्ये नेहमी खेळण्याचं काम करतो. आणि तेव्हा या चैतन्याच्या साक्षात्कारापर्यंत भक्त जाण्याचं काम करतो. आणि मग हे तत्वज्ञ स्वीकारण्याचा एक अधिकार निर्माण व्हावा लागतो. आणि तो अधिकार कसा निर्माण होतो याचं या अध्यायाच्या उपसंहाराच्या निमित्तानं
आपण थोडक्यात विश्लेषण करणार. तो अधिकार कसा निर्माण होतो? तर सुख दुःखे समे कृत्वा लाभ लाभ जयो जयः सुखी संतोषान यावे दुःखी विषदान भजावे लाभ लाभ न मानावे मना माझे. माऊली ज्ञानोबांनी या ठिकाणी तत्वज्ञाचं अतिशय महत्वाचं लक्षण सांगताना भगवान श्रीकृष्णाच्या निमित्तानं अर्जुनाला प्रबोधित करता करता तुमच्या माझ्यासारख्या लक्षावधी अर्जुनाला प्रबोधित करताना ज्ञानोबा माऊली हे सांगतात की सुख दुःखा सने कृत्वा. भगवान श्रीकृष्णाच्या श्रीमद भगवत गीतेच्या या श्लोकावर माऊलीचं भाष्य किती रमणीय, अंतःकरणाचा ठाव घेणार आणि जीवनामध्ये समग्र परिवर्तन करणार आहे बघा. की सुखी संतोषाला यावे, जो सुखामध्ये उघडून जातो. आता सुखाचा जर आपण विचार केला तर मुळातच दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे. संसार आणि सुख यांचा सहसंबंध आहे का? तत्वज्ञ संतांच्या मते सुख हा संसाराचा विषय नाही आणि तुमच्या माझ्या मते संसाराशिवाय सुख नाही. म्हणजे जो संसारी नाही तो सुखी नाही असं आपण मानतो. त्याला म्हणतात भौतिक सुख. त्या भौतिक सुखापोटी आज एका जीव घेण्या स्पर्धेमध्ये आपण पळण्याचं काम करत आहोत. कोण पुढे पळतोय याची एक प्रचंड रेस. एकीकडे राष्ट्रामध्ये, दुसरीकडे राज्यामध्ये, तिसरीकडे जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, गावागावामध्ये आणि घराघरामध्ये निर्माण व्हायला लागलेली आहे फक्त पळण्याची रेस. खरं तर पळता पळता थांबावं कुठं आणि क्षणभर आयुष्याच्या वळणावर विसावा घेऊन सुख दुःखाचं स्यावलोकन करावं कुठं हे ज्याला कळतं त्याला आयुष्य कळतं. आणि हे ज्याला कळत नाही तो फक्त पळत राहतो. आणि एखादं मृग किंवा हरिण रोहिणी नक्षत्रामध्ये पर्वताच्या पायथ्याशी निर्माण होणारं जे मृगजल आहे, या मृगजलाच्या हव्यासानं पळत राहतं आणि शेवटी मृगजल पुढं जात राहतं आणि हे हरिण पूर फुटून मरून जातं. अगदी तसंच आहे या भौतिक सुखाचं. नेमकी किती भौतिक सुख प्राप्त झाल्यानंतर आपण सुखी होऊ विचार करतो. मी रस्त्याने चालायला निघालो कधीतरी वाटतं आपल्याला एखादी सायकल असती तर बरं झालं असतं. किती सायकलवाला लवकर गेला आपल्याजवळ. सायकलवाला पुढे गेला आणि त्याने मोटरसायकलचा आवाज बघितला की त्याला वाटतं पायडल मारायचं, पाय उठून घ्यायचं. हे सांगितलं कोणी? मोटरसायकल असती तर खूप बरं झालं असतं. मोटरसायकलवाला जेव्हा पुढे जाण्याचं काम करतो आणि एखादी फोर व्हीलर जवळून अगदी हाईट मार्च पद्धतीने निघून जाते, त्याला वाटतं हे पूर्ण मारा थंडी किती दिवस मोटरसायकलवर सहन करायचं. गाडी असती तर बरं झालं असतं. गाडीवाल्याला वाटतं रस्त्यावरून किती दिवस धावायचं. आकाशातून विहार केला असता तर बरं झालं असतं. स्वतःच एखादे हेलिकॉप्टर विमान असतं तर किती चांगलं झालं. माणसाच्या भौतिक सुखाला मर्यादा आहे आणि या मर्यादा नसल्यामुळं तो या भौतिक सुखाची प्राप्ती होत नाही म्हणून दुःखी होतो. असं वारंवार दुःखी व्हायला लागला की मग या संसारामध्ये मग अनेक प्रकारचे द्वेष, कलह वगैरे सगळ्या गोष्टी निर्माण होतात. माऊली तर सांगतात सुखी संतोषाने यावे. भौतिक सुखानं जो गुरुळून जातो, नुसत्याच भौतिक सुखानं नाही, दैविक सुख असेल, बाकीची सुख असतील, यानं तो कधी हुरळून जात नाही. श्रोत्यांनो, संत आणि कॉमन मॅन यातला फरक काय? संत आणि सर्वसामान्य माणसातला पहिला फरक हा की सर्वसामान्य माणूस हा सुखाच्या पाठीमागे लागतो आणि क्षणिक सुखाचा एखादा आनंद प्राप्त झाला की हुरळून जातो. जो सुखाच्या मागे लागत नाही, सुख ज्याच्या पाठीमागे लागतं
आणि ते प्राप्त झाल्यानंतर सुद्धा जो हुरळून जाऊन दुसऱ्याचा उपमर्द करत नाही तो संत. तत्वज्ञ किंवा संत आणि सर्वसामान्य माणूस यातला हा फरक आहे. सुखाची जी व्याप्ती आहे, सुखाचा जे अवकाश आहे, हे अवकाश तत्वज्ञ विचार करीत राहतात आणि सुखाचा अवकाश तुम्ही आणि मी संकुचित करत आहोत. आपलं घर, आपलं मूल, आपली पत्नी, बस आहे आपलं वर्तुळ जे आहे ना, आपण म्हणतो ना, एवढं आपण ते मर्यादित करतो. आणि संत सुखाचा अवकाश किती विस्तृत करतात. माऊलींची जी अभंग आहे, अवघाची संसार सुखाचा करी, आनंदे भरीन तिही लोकी, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटे ना बाहेरा आपुलिया. ज्यानं संसारच केला नाही असा एक सुकुमार, एक तत्वज्ञ, एक बालपणीच ज्ञानाची अवस्था प्राप्त झालेला ज्ञानयोगी हे सांगण्याचं काम करतो की मी अवघियांचा संसार सुखी करण्यासाठी जन्माला आलेलो आहे. तुम्हाला आणि मला विचारलं तुमचा माझा जन्म कशासाठी, तर तुम्ही आम्ही म्हणू स्वतःचा संसार सुखी करण्यासाठी. या विश्वाचा संसार सुखी करण्यासाठी संत जन्माला येतात, म्हणून ते स्वतःचा संसार करत नाही. काही संतांनी केला संसार, पण संत एकनाथांचा सन्माननीय अपवाद वगळता बाकीच्या संतांनी संसार जो आहे त्या संसारामध्ये म्हणजे भौतिक सुखाची रेलचेल अशा पद्धतीने नाही केली. नामदेव असो, तुकाराम महाराज असो, जोखोबा असो, सगळे, परंतु आणि ज्ञानाने तर केलाच नाही, परंतु अवघात संसार सुखाचा करण्यासाठी स्वतःच्या सुखाचा विचार सोडावा लागतो. संतोषाने यावे, दुःखी विषदान भाजावे. शरीर आहे म्हटल्यानंतर त्याला दुःख होणार, संसार आहे म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये दुःख होणार, मन आहे म्हटल्यानंतर त्याला वेदना होणार. हा एक क्रम आहे आणि या क्रमाचा आपण जर विचार केला तर आपण दुःखाने विषाद होणं याचा अर्थ अत्यंत कष्टी होणं, अत्यंत हताश होणं, नाराज होणं. दुःखाने एखादी वेळ प्रचंड उन्हाने पाणी अभावी जशी कोमेजून जावी ना, तसं आपण दुःखाने कोमेजून जातो. कधी कधी जीवनाची हिरवळच नसतो. कधी कधी हे जीवन कसले वर्णाची माला, मासोळी झोपते तोडा वयासी गलाला, अशी अवस्था जीवनाची व्हायला लागते. म्हणून मला वाटतं श्रोते माझा आत्महत्याचं प्रमाण वाढतं. म्हणजे तुकोबाच्या काळात माणसं भौतिक दृष्ट्या मागासलेली होती. ज्ञानोबाच्या काळामध्ये भौतिक सुख माणसाच्या पायावर लोटांगण घेत नव्हती, भौतिक साधनं उपलब्ध नव्हती, पण आत्महत्या करणाऱ्यांचं प्रमाण नगण्य होतं. कारण जे जीवन जसं आहे त्या जीवनाचा तसाच त्यांनी स्वीकार करण्याचं काम केलं. आज तसं नाही. आज जीवन जसं आहे तसा आपण जीवनाचा कधी स्वीकार करत नाही. काहीतरी वेगळं हवं, काहीतरी याच्या पलीकडचं हवं. या पलीकडच्या अभ्यासामध्ये आमच्यात विषाद निर्माण, हताशा निर्माण होते, दुःख निर्माण होतं आणि मग हे दुःख आपल्या बरोबर इतरांना दुःखी करण्याचं काम करतं. म्हणून माऊली म्हणतात दुःखी विषदान भाजावे आणि लाभा लाभ न मानावे मना माने. संसार आहे हा. एखादा अधिक मिळणार, दुसऱ्याला कमी मिळणार, एखाद्याला अधिक कष्ट करून सुद्धा कमी मिळणार, एखाद्याला कष्ट न करताच मिळणार. हा दैवजात म्हणा किंवा हा निसर्गक्रमाने आलेला योगायोग आहे. असा हा योगायोग आहे. लाभ आणि अलाभ प्रचंड प्रमाणात, मग तो द्रव्य लाभ असेल, बाकीचा लाभ असेल, हे जर लाभ झाले तर मग आपल्याला देवत्वाची, मग आपल्याला धर्माची, मग आपल्याला भक्तीची आठवण यायला लागते. अलाभ झाला तर, अलाभ झाला किंवा हानी झाली तर यातलं आपल्याला काही आठवत नाही. थोडक्यात असं
की सामान्य माणूस, सामान्य संसारी हा सुख दुःख लाभ अलाभ यांच्या अधीन होऊन आपलं जीवन जे आहे या जीवनाला अधिक दुःखमय करून टाकण्याचं काम करतो. तत्वज्ञ संत तो असतो की जो या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन लाभालाभ न मानावे म्हणा माझी याप्रमाणे लाभ आणि अलाभ, निंदा आणि स्तुती, पाप आणि पुण्य, धर्म आणि अधर्म या सगळ्यांच्या पलीकडे जातो आणि मग जे तत्वता तत्व उरलेलं आहे हे तत्वता उरलेलं तत्व या विश्वाला देण्याचं काम करतो. हे तत्वता तत्व या विश्वाला मिळण्यासाठी जे कर्म इंद्रियांच्या अधीन होऊन जेव्हा कर्माच्या पाठीमागे लागतात ते खंती करती कर्माची ते कावडे असं माऊलीनं एका ठिकाणी म्हटलेलं आहे. तर भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी अर्जुनाला संबोधित करताना हे सांगतात, आता तुला लाभ आणि अलाभ याचा विचार न करता क्षत्रियाचा एक स्वधर्म आहे आणि त्या स्वधर्माची एक रती असावी लागते. या स्वधर्म रतीवर आरूढ होऊन आता तुला झुंजण्याचं काम करायचं आहे आणि हे झुंजण्यासाठी पहिल्यांदा तुला तुझं जे कर्म आहे या कर्माला जाणून घ्यायचं आहे. या अध्यायाच्या उपसंहाराच्या निमित्तानं भगवान श्रीकृष्ण त्यांना अल्परेत असणारा आणि मानवी जीवनाला चैतन्यमयता देणारा जो कर्म आहे या कर्माकडे वळलेले आहे. त्या अगोदर भगवान श्रीकृष्णाने आपल्या एका स्वधर्माचं आणि ज्ञानोबा माऊलीने भगवान श्रीकृष्णाच्या श्लोकांच्यावर जो स्वधर्म रती आहे, स्वधर्माविषयी जे प्रेम आहे या स्वधर्म प्रेमाचं वर्णन करण्याचं काम केलेलं आहे. क्षत्रियाचा स्वधर्म लढणे हा आहे. प्रत्येकाला एक धर्म आहे आणि तो जो धर्म आहे या स्वधर्म अनुचरणानं आपल्याला पुढे जावं लागेल. धर्माची काही बाह्यांग असतात, धर्माची काही अंतरंग असतात. आज जे भौतिक धर्म आपल्याला दिसतात ते अलिकालिक प्रमाणामध्ये बाह्यांगाला महत्व देण्याचं काम करतात. पण धर्माचं एक अंतरंग आहे जे करुणा, प्रार्थना, चित्ताची समता आणि विश्वामध्ये आनंद वाटण्याच्या प्रेरणेने धर्माचं एक आंतरिक तत्व भारावलेलं आहे. माऊलीने इथे फक्त धर्म शब्दाचा प्रयोग केला नाही, माऊलीने इथे स्वधर्म या शब्दाचा प्रयोग केलेला आहे. जो स्वधर्म आहे त्या स्वधर्माचं पालन करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आपण किती धार्मिक आहोत याच्यापेक्षा आपण किती स्वधर्माचं पालन करतो या गोष्टीला ज्ञानोबा माऊलीनं महत्व दिलेलं आहे. अनेक उदाहरण दिले माऊलीनं की दुजियाची देपोटी धवळारे वाया का मोडावी आपली तुनारी. आपली तुनारी म्हणजे झोपडी. दुसऱ्याचा बंगला पाहून किंवा दुसऱ्याचा महाल पाहून आपली झोपडी जाळून टाकणं याच्यात कुठलाही पुरुषार्थ नाही. आपली झोपडी आपल्याला चांगली, आपल्या झोपडीला सोडून त्या महाराच्या पाठीमागे पळालो तर झोपडीच्या सुखाला अंतरणार आहोत. आपला स्वधर्म हा आपल्यासाठी योग्य आहे, त्याचा स्वधर्म त्याच्यासाठी योग्य असेल. ज्यानं त्यानं ही जी स्वधर्म रती आहे या स्वधर्म रतीचं पालन जर केलं तर धार्मिकतेचं युग वगैरे निर्माण होईल की नाही हा प्रश्न नंतरचा. परंतु पहिली गोष्ट ही की स्वधर्म कर्माचं पालन केल्यानंतर कर्मयोग्यांची एक महान परंपरा जी आहे ही महान परंपरा निर्माण होईल आणि मग कर्मयोग्याची ही परंपरा निर्माण झाली की निष्कर्म निष्क्रिय झालेल्या राष्ट्राला नवचेतना मिळेल. या नवचेतनेचं वर्णन ज्ञानोबा माऊलीनं पुढे सुंदर पद्धतीने केलेलं आहे. भगवान श्रीकृष्णाने सुद्धा ही कर्माची जी नवचेतना आहे या कर्माच्या नवचेतनेचं
वर्णन केवळ आपल्या शिष्यासाठी नाही तर या संपूर्ण विश्वासाठी केलेलं आहे. सुखदुःखात सगळे कृत्वा लाभा लाभ घ्या वेळा, असा सुखदुःखांना समान पातळीवर लेखणाऱ्या तत्वज्ञ ज्ञानी पुरुषाचं माऊली ज्ञानोबारायांनी आणि जगद्गुरु भगवान परमात्मा श्रीकृष्णांनी वर्णन केल्यानंतर माऊलीनं त्या स्वधर्माचं वर्णन केलं. त्या स्वधर्माच्या बाबतीत विचार केला तर मी आपल्याला सांगत होतो की जसा दुसऱ्याचा स्वधर्म हा किती महान आहे हे पाहून त्याच्याकडे आकर्षित होणं अमूर्खपणा आहे. स्वधर्माचा त्याग करणं हा मूर्खपणा आहे. तद्वतच निष्क्रिय होणं हा ही एक मूर्खपणा आहे. ही जी निष्क्रियता आहे ही निष्क्रियता मानवी जीवनामध्ये किंवा आपल्या जीवनातल्या प्रवासामध्ये आपल्याला जीवनातल्या ज्या काही साऱ्या कुंठा ज्याला म्हणतो आपण त्या कुंठेंना एकत्र करण्याचं काम करतो. माऊली ज्ञानोबांनी यानंतर जे वर्णन केलेलं आहे ते खऱ्या अर्थानं इथून ज्ञानोबा माऊलीला अभिप्रेत असणाऱ्या चैतन्यमय कर्मयोगाचा प्रारंभ झालेला आहे. चैतन्यमय कर्मयोग हा कसा असतो याचं वर्णन करण्याच्या आधी इथं ज्ञान आणि सांख्य या दोन्हीचा संबंध आहे. आणि ज्ञान आणि सांख्य या दोन्हीचा संबंध जुळवून आणताना माऊलीनं तिसऱ्या बाजूला इथे योगाला प्रतिष्ठित करण्याचं काम केलेलं आहे. माऊलीनं सरळ म्हटलेलं आहे की समत्व जाण चित्ताचे अर्जुना हे सार जार योगाचे. योगाचं सार काय आहे तर चित्ताला समानता प्राप्त होणं हे योगाचं खरं सार आहे. चित्त समान अवस्थेमध्ये जे चिंतन करताना अश्वते हो त्याला चित्त असं. आणि हे जे चित्त आहे हे चित्त आता त्याने चिंतन काय करावं याचा विचार ज्याचा त्याने करायचा आहे. ते चिंतन जे आहे ना हे चिंतन फलितरूप अवस्थेपर्यंत जायचं असेल तर सद्वस्तू सद्भावना सद्विचार यांचं चिंतन करावं लागतं. करू नये त्याची विवंचना ज्या वेळा चित्त करायला लागतं. करू नये त्याचं चिंतन ज्या वेळा चित्त करायला लागतं त्यावेळा अधिकाधिक प्रमाणामध्ये ते दुःखी होतं. ते दुःखी झालं की शरीर इंद्रियांना ते ऑर्डर देण्याचं काम करतं. मग शरीर दुःखी होतं. शरीर दुःखी झालं की मग बुद्धी मन आणि इंद्रिय यांच्या संयोगानं या विश्वामध्ये या सगळ्या दुःखाचा जो प्रसार आहे तो दुःखी माणूस करत राहतो. म्हणून जयाचे इंद्रिय सुखाचे कोंब म्हणजे आपले इंद्रिय सुद्धा हे धरतीतून नुकत्याच फुटलेल्या अंकुराप्रमाणे सुखाचे लवलवते कोंब असावेत असं जर वाटत असेल तर एक सोपी युक्ती आहे श्रोत्यांनो. आपल्या संपर्कात आलेल्याला दुःख होण्यापेक्षा आनंद वाटावा. त्याला जर आनंद वाटायला लागला तर आपले इंद्रिय हे सुखाचे कोंब झाले असं समजायला काहीच हरकत नाही. आपली वाणी आपलं मन आपली बुद्धी आपलं चित्त हे जर सुखाचं कोंब व्हायचं असेल तर माऊलीनं याच अध्यायाच्या उपसंहाराच्या निमित्तानं काही स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितलेली आहेत. तर स्थितप्रज्ञाच्या लक्षणामध्ये पहिलं लक्षण हे आहे चित्ताचं समत्व. ज्याचं चित्त सम आहे ना तो शत्रूलाही तेवढंच महत्व देतो आणि मित्रालाही तेवढंच महत्व देतो. त्याचे शत्रूच नसतात. मुळामध्ये कसं आहे की शत्रू आणि मित्र हे कधी निर्माण होतात एकाला अधिक महत्व दिल्यानंतर आणि दुसऱ्याचा द्वेष केल्यानंतर. जो कुणाचाच द्वेष करत नाही द्वेषाने नेण्याची काही जो द्वेषाला कधी महत्वही देत नाही आणि ज्याच्या आयुष्यात कधी द्वेष येतच नाही. आता ज्याच्या आयुष्यात द्वेष येत नाही त्याला आपण अजात शत्रू
असं म्हणतो. असा माणूस मिळणं कठीण असतं. कोट्यावधीमध्ये आपल्याला एखादा अजात शत्रू मिळतो की ज्याचा आयुष्यात एकही शत्रू नाही. संत किंवा तत्वज्ञ माऊलीच्या शब्दात स्थितप्रज्ञ, स्थित म्हणजे स्थिर, प्रज्ञ म्हणजे बुद्धी, स्थिर बुद्धीचा, स्थित बुद्धीचा, समान बुद्धीचा जो तत्वज्ञ असतो, त्या तत्वज्ञाचं पहिलं लक्षण या निमित्तानं माऊलीनं सांगण्याचं काम केलं आणि ते म्हणजे चित्ताची समानता. जो शत्रू मित्राच्या पलीकडे जाऊन समान भावनेनं या विश्वाकडे पाहण्याचं काम. पुढे माऊली म्हणतात देखे अखंडित प्रसन्न. जो अखंड प्रसन्न असतो, दुःखी, कष्टी, नाराज किंवा आपलं सगळं सर्वस्व हरवलंय असा तो कधी नसतो. आता आपलं जीवन आहे, आपल्या जीवनात उन्हाळा येणार, पावसाळा येणार, हिवाळा येणार, ऋतू परत्वे जसे निसर्गात परिवर्तन होणार तसे आपल्या जीवनात परिवर्तन होत राहतात. म्हणून आपण श्रोत्यांनो संसाराच्या आयती राहतो. आपण खूप कमी आहोत असं माझं म्हणणं नाही, परंतु या संसाराच्या पहिल्या तीरावर जो स्थितप्रज्ञ पोहोचलेला असतो तो स्थितप्रज्ञ अखंडित प्रसन्न असतो. आणि ही प्रसन्नता त्याच्या मनाची असते, ही प्रसन्नता त्याच्या शरीराची असते. दयाचे अवयव ते सुखाचे कोंब, माणूस म्हणे भाव लौकिक भाव. माणसामध्ये राहतो तो, माणसासारखा राहतो, परंतु तो माणसांच्या पलीकडचा असतो. माणसांच्या पलीकडचा असतो याचा अर्थ माणसाने नको ते विकार, नको त्या विचारांनी आपल्यावर जे ओढावून घेण्याचं काम केलेलं आहे त्याच्या पलीकडं तो जाण्याचं काम करतो. त्याच्या चित्ताचं महत्वाचं आणि एक गोष्ट अशी आहे की जर आनंद असलं तर पोऱ्यात येतो. जर मनात प्रसन्नता असेल ना तर ती आपले डोळे असतील, आपला संपूर्ण चेहरा असेल, आपले बाकीचे जे ज्ञानेंद्रिय आहेत यांच्यावर येते. प्रसन्नता ही बाहेरच्या साधनाने कधी येत नाही. बाहेरून कितीही साधनं आपण एकत्र केले तर कसं होतं, प्रेताचा कितीही शृंगार केला तर ते सुंदर दिसेल, प्रसन्न असेलच याची काही शाश्वती आपल्याला सांगता येत नाही. क्रियाविहीन मनुष्याचं आणि अप्रसन्न मनुष्याचं असं असतं. जो अखंडित प्रसन्न असतो त्याला शृंगाराची गरज लागत नाही. त्याची इंद्रिय ही त्याच्यावर प्रसन्न असते, त्याचं मन त्याच्यावर प्रसन्न असते, त्याची बुद्धी त्याच्यावर प्रसन्न असते आणि कशी असते, अखंडित असते. एका वेळेला प्रसन्न झाली आणि दुसऱ्या वेळेला प्रसन्नता कमी झाली असं कधी होत नाही. ही प्रसन्नता ही अखंड आयुष्यभर त्याचं भौतिक मानाने जे आयुष्य असेल त्या आयुष्यामध्ये आणि अभौतिकतेचा विचार केला तर त्या अभौतिक दृष्टीनं तो अखंडित प्रसन्न राहतो. म्हणून माऊली म्हणतात देखे अखंडित प्रसन्नता. जशी चित्ताची आणि बुद्धीची समानता असते तशीच अखंडित प्रसन्नतेची एक अवस्था असते. त्या अखंडित प्रसन्नतेनंतर त्याच्या मस्तकी किंवा त्याच्यामध्ये असणारे जे विचार आहेत हे विचार ज्या एका योग्याच्या सहस्रार कमल जे आहे किंवा योग्याला जी प्रसन्नता हे सहस्रार कमल फुलल्यानंतर जी निर्माण होते ती हा जो स्थितप्रज्ञ आहे या स्थितप्रज्ञाला निर्माण होते. आणि स्थितप्रज्ञ अवस्था ही केव्हा प्राप्त होते तर माऊली ज्ञानोबांनी हे वर्णन करण्याचं काम केलं की ही स्थितप्रज्ञता जेव्हा स्वधर्माचरण हे निष्कलंक पद्धतीनं केल्या जातं, जेव्हा सुख दुःखासने कृत्वा या अवस्थेपर्यंत पोहोचण्याचा अधिकार निर्माण होतो, जेव्हा विषय जे आहे या विषयांच्यावर विजय मिळवला जातो आणि जेव्हा साधक अवस्था पार करून ज्ञानाची पहिली पायरी चढली जाते, जेव्हा ज्ञानाची जी प्रचंड लालसा आहे
ही प्रचंड लालसा अंतःकरणामध्ये निर्माण व्हायला लागते, तेव्हा ही स्थितप्रज्ञता प्राप्त होते. श्रोतेहो, अशा स्थितप्रज्ञ पुरुषाची या विश्वाला गरज आहे. ज्ञानोबा, लेकोबा, तुकोबा, चोखोबा आणि सकल संतांच्याकडे आपण केवळ वारकरी संप्रदायाच्याच नव्हे तर या विश्वातील तत्वज्ञांच्याकडे या स्थितप्रज्ञानी या भूतलावर यावं आणि हे जे दुःखी हताश झालेलं जग आहे त्याच्यावर आपल्या अंतःकरणाच्या प्रसन्नतेची जी शाल आहे ती पांघरण्याचं काम करावं अशी प्रार्थना आपल्याला या सकल संतांच्या चरणी, तत्वज्ञांच्या चरणी आणि धर्मज्ञांच्या चरणी करायचं आहे. जीवन धर्मप्राय आहे का, याच्यापेक्षा ते स्वधर्मप्राय आहे का, याचा विचार ज्ञानोबा माऊलीनं इथे निक्षून सांगण्याचं काम केलं आणि मग माऊलीनं प्रारंभ केला एका प्रवृत्तीला. धर्मामध्ये निवृत्ती आहे का, निष्क्रियता आहे का, पलायनवाद आहे का, याचं उत्तर ज्ञानोबा माऊलीनं पुढं आपल्या कर्मयोगाच्या प्रतिपादनाच्या निमित्तानं दिलेला आहे. मुळात भावार्थ दीपिकेचा हा महत्वाचा गाभा, ज्ञानेश्वरीचा हा आत्मा की जो निष्क्रिय जीवनाला सक्रियतेचं, जडत्वाला चेतनाचं आणि जो बुद्धिहीन आहे त्याला बुद्धीचं वरदान देण्याचं काम करतो. त्याचा विचार आपण उद्या तिसऱ्या अध्यायाच्या निमित्तानं आणि दुसऱ्या अध्यायाचा जो उपसंहार आहे त्या उपसंहाराच्या निमित्तानं करणार आहोत. तोपर्यंत माऊली रामकृष्ण. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय.